काल खरं म्हटलं तर रात्रीच्या 11च्या दरम्यान मी डॉक्टर डे, राष्ट्रवादीच्या डॉक्टर डेचा एक कार्यक्रम होता, जे आमचे डॉक्टर पाटील म्हणून आहेत त्यांनी ऑर्गनाईज केला होता की नव्याने नियुक्त देणं आणि त्यासंबंधी त्या लोकांचे सत्कार करणं. आणि त्यावेळी मला अचानक फोन आला की उद्या 10 वाजता मीटिंग आहे, सर्व आमदारांना बोलवलेलं आहे. सर्व आमदारांना बोलवलं आहे म्हटल्यावर रातोरात पावसात निघणं शक्य नव्हतं, म्हणून मी दादांना विचारलं मी पहाटे येऊन 10:30-11 पण आलो तर चालेल काय. तर चालेल म्हटल्यामुळे आम्ही इथून निघून गेलो. मी काही आमदारांशी चर्चा केली की तुम्हालाही निमंत्रण आहे काय. तर बऱ्यापैकी सगळ्या आमदारांना निमंत्रण होतं. त्यामध्ये आमच्या नाईक साहेबांचाही माझा फोन झाला होता, मानसिंग नाईकांचा. तेही बोलले फोन आलेला आहे, मी तुम्हाला उद्या काय करायचं यासंबंधी फोन करीन. आणि त्यानंतर मी तिथं सकाळी नेहमीप्रमाणे मी उठून पहाटेचा 10:30 पण तिथे पोचलो. तिथे बघितलं तर सगळेच मोठे नेते मंडळी ज्यांना सगळ्याच काही दिलेलं होतं आत्तापर्यंत, ती सगळीच बऱ्यापैकी सगळेच नेते मंडळी तिथे होती. आणि त्या दरम्यान दादा आणि ताई देखील एकमेकाशी चर्चा चालली होती. आणि मग तिथं असं काही जाणवलं नाही की वेगळं काहीतरी घडतंय. सह्या द्यायच्या, सह्या नेहमी आम्ही देत असतो कधी, आणि सह्या पण आम्ही सगळ्यांनी प्रत्येकाने दिलं. त्यानंतर जी सांगितण्यात आलं की असं असं सत्तेत आम्ही जाणार. आणि त्यावेळी मी स्पष्ट सांगितलं मला काय कुठच्या सत्तेच्या पदाची किंवा कसली काही अपेक्षा नाही, परंतु दादांबरोबर दादांनी सांगितल्यावर दादांना मी निश्चितपणे शब्द दिला की मी दादा आपल्यासोबत राहीन. आता हे सगळं करत असताना तिथल्या वातावरण आणि सगळ्या गोष्टीचा विचार केला तर माझ्याकडून दादांशी बोलणं निश्चित झालं नाही असं मी म्हणणारच नाही. आणि एकदा आपण शब्द दिल्यानंतर तिथून परत सह्या केल्यानंतर आपण हे परत मागे फिरणं हे थोडंसं माझ्यासारख्याला ते शक्य नाही. त्यामुळे मी हितावर पेपरलाही सांगितलं की मी दादांसोबत आता राहणार आहे. कारण पवारसाहेब हे खूप मोठं, म्हणजे हे सगळं होत असताना काळजावर दगड ठेवतं आपण, त्या पद्धतीचं माझ्यासारख्याची परिस्थिती झालेली आहे. पण शेवटी एखादा निर्णय होत असताना त्याचे दुष्परिणाम पण अनेक होऊ शकतात याची मला कल्पना आहे. आणि राजकीयदृष्ट्या विचार केला तर ज्यावेळी अशी कधी वेळ येईल पवार फॅमिलीशी निगडीत, त्यावेळी आपण राजकारण सोडलेलं बरं असं मागच्याही वेळी मला वाटत होतं. आणि आजही माझी मनापासूनची तसंच मला कधी कधी असं वाटतं. कारण ही फॅमिली एक वेगळी फॅमिली आहे आणि ह्या फॅमिलीशी अटॅचमेंट निकम साहेबांपासून आमची आहे आणि आजही आहे, नाही असं नाही. आणि दादांबद्दल सांगायचं जर झालं तर गेले 20, 22, 23 वर्ष दादांचं आणि माझं तर खूप जवळकीचं नातं आहे. ज्यावेळी माझ्यावर काही प्रसंगाला, ज्यावेळी मला अडचण आली, त्यावेळी मला कधी संस्थेचं कसंही काम असेल त्यावेळी दादांनी मला कधी नाकारलेलं नाही. मला मदत करण्याचीच माझ्याशी भूमिका होती. आणि कुठंतरी या सगळ्या गोष्टीवरनं गेल्या वेळी ज्यावेळी मी दादांनी मला 5-5 फोन केल्यानंतरही मी दादांना स्पष्ट सांगू शकलो होतं की मला दादा काही झालं तरी येता येणार नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर पुन्हा दादा परत आले पक्षामध्ये, परत दादाच मुख्य रोल तिथं सगळा असतो. आणि मग आपण दादांना कुठेतरी दुखावलंही मनात माझ्या थोडंफार होतं. आणि त्यामुळे ह्यावेळी मी त्यांना काय स्पष्ट नाही किंवा कायच बोलू शकलो नाही. मी त्यांना शब्द दिला की दादा मी ह्यावेळी काही होऊ दे, मला इलेक्शन लढवायला मिळो न मिळो, पुढची राजकीय कारकिर्दीचा माझा पूर्णविराम जरी मिळाला तरी ठीक आहे. मी आता शब्द दिला, जे होईल त्यातून आता पुढे जाणं हाच पर्याय माझ्यासमोर निश्चितपणे आहे. आता काय असं पवार सरांचं तुमच्याशी काय बोलणं झालं का? तुम्हाला फोन वगैरे आला होता? हां, मला तसा सुप्रियाताईंचाही फोन आला होता, रोहितदादांचा फोनवर आदरणीय पवारसाहेब देखील माझ्याशी बोलले. पण मी त्यांच्याशी एवढा सविस्तरपणे साहेबांशी मी बोलूच शकत नव्हतो. कारण मेंटली पण मी तेवढा ह्या सगळ्या गोष्टीला प्रिपेअर नव्हतं. म्हणण्यापेक्षा असं काय कधी घडेल राजकारणात असो किंवा अशी मला कधी वाटलंच नव्हतं की ह्या पद्धतीने जाता येईल. कारण मागच्या वेळी कसं झालं होतं, तिकडे शपथविधी झाला होता, इकडे सगळे घरापासून सगळ्यांची चर्चा होती आणि मग त्यातून एक अंतिम निर्णय घेता आला. यावेळी तसं काय नव्हतं, आपण एक वेगळ्या वातावरणात होतो आणि गेलं वर्षभर आमची सगळीच कामं अडत होती. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे कोकणात काम करायचं झालं तर कामं महत्त्वाची आहेत. आपल्याकडे काय कुठची लाट किंवा असं काय फार येतं असं नाही. आणि मग ह्याच्यातून कुठून ना कुठून आता
महाराष्ट्रचे सगळे पालकमंत्री असतील, इतर सगळे असेल, तर ह्यांचा रोल इकडं वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून सातत्याने होता. आणि इलेक्शन म्हणजे आपल्याकडचं खूप किती जिकिरीचं आहे माहिती आहे. ह्या सगळ्यातून जात असताना ज्यावेळी दादांनी मदत केलेल्या एवढी असताना ज्या स्पष्टपणे मी त्यांना सांगितलं की ठीक आहे मी राहीन बरोबर, त्यामुळे मला राहण्याशिवाय आता पर्याय नाही. साहेबांचा फोन आला होता, मला साहेबांसमोर जाऊन त्यांची माफी देखील मागायची मनापासून जरी इच्छा असली ते तेवढी ताकद माझ्यामध्ये निश्चितपणे आजच्या घडीला तरी नाही, ह्याची मला जाणीव आहे. आणि ह्याबाबत मी ताईशी स्पष्ट बोललो की उद्या कदाचित मागच्या वेळी दादा आले, परत उद्या दादा येणार, सगळं त्यांच्याकडे शेवटी असतं. आणि मग ह्यात लहान माणसाचं आमच्यासारख्याला खूप अडचणीला तोंड द्यावं लागतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. आता जी गोष्ट घडली ती मग उगाच मला खोटं सांगितलं, मला अमुक झालं असं काय मी तुम्हाला सांगणार नाही. माझ्याकडून जे झालं आहे ते झालं आहे. मी सह्या द्यायचं काम देखील झालं आहे आणि जे काय ॲफिडेविट्स किंवा जे काय असेल ते मी केलेलं आहे. त्यामुळे आता परिणाम जे काय असतील काही होतील ते शेवटी निर्णय काय ते घेत असताना दोनातला एक निवडताना काहीतरी दोन्हीकडून परिणाम हे होणारच असतात. त्यामुळे दादांबरोबर राहणार आहे. मी ताईला काल सांगितलं, इवन दादा साहेबांच्या पीएनही सांगितलं की साहेब आज मी साहेबांशी बोलण्याची तेवढी माझ्यामध्ये ताकद नाही, पण मी दादांबरोबर आहे. आता पुढे काय होईल मला माहीत. सर असंही म्हटलं जाते की काहींना ईडीच्या नोटीस आल्या म्हणून तिकडे गेले, नेमकं तुमच्या बाबतीत काय झालंय का असं? नाही, माझ्यावर ईडी बीडीचं काय, माझं तुम्ही आता घर फोडलं ते रुपयानं मिळणार, त्याची मला काही चिंता नाही. जे मी उभं केलं ते माझी संस्था उभी केले किंवा आमचंही जे काय आहे ते त्याच्यामध्ये ओतलेलं आहे. आणि ईडी बीडीच्या भीतीपोटी जायचा काय आमचा संबंधच नाही. राज्य बँकेत जरी मी संचालक म्हणून असलो तरी 1 वर्ष मी तिथं संचालक होतो. आम्ही चालाही मी तिथल्या बांधील नव्हतो. परंतु म्हणजे ईडीचा नाही हा विषयच नाही. किंबहुना ह्याच्यामध्ये आपल्याला काही पद मिळावं ह्या बाबतीतही माझा ठामपणे मी मला विचारलं जरी असतं तरी मी हात जोडून नाहीच सांगणार होतो की माझी तेवढी मानसिकताही नव्हती कुठच्या पदासाठी आपण इकडून तिकडून जाणं. फक्त आणि फक्त दादांचे माझे असलेले गेल्या काही वर्षाचे रिलेशन आणि कुठंतरी ज्यावेळी एखाद्याला आपण बोलून जातो त्याच्या अनुषंगाने त्यांनी घेतलेला निर्णय असतो, त्यावेळी वेगळा विचार करणं थोडंसं अवघड असतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.